सर लुटारू धंदा समजत आहे सरकारचा. बिलकुल, सरकार जे आहे ना यांना काही घेणं देणं नाहीये. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलेलो आहे, हे राजकारणी लोक कधीच कोणाचे झाले नाही आणि कधी होणार पण नाहीये. आमदारकीला खर्च किती एका आमदाराला? भले तो आमदार हो का ना हो, पण त्याला 10 कोटी खर्च आहे की नाही? 10 कोटी खर्च आहे की नाही एका आमदाराला? जर समजा आता मी आहे, मला आमदारकी लढायची असली तर मला 10 कोटी कमीत कमी खर्च लागणार आहे. यार 1 कोटी तो नुसते पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये जाणार एवढ्या रॅल्या आणि ते करण्याच्यात. हे यांना 10 कोटी रुपये खर्च करून समाजाचं भलं करायचंय का? नाही. अरे जर यांना जर विचारलं की शिवजयंतीला गरीबाच्या लेकराला वही आणि पेन द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी गरीबाच्या लेकराला वही आणि पेन द्या, तर हे देणार नाही. पण स्वतःच्या बर्थडेच्या दिवशी हे 5-5, 10-10, 15-15, 20 लाखाचे बॅनर लावतात. 10 कोटी खर्च करतात कारण त्यांना 100 कोटी कमवायचे असतात. तुम्ही मान्य करा नाही तर नका करू, पण आज जर बाबासाहेब जर असते ना तर बाबासाहेबांनी हे त्यांच्या हातानं ही प्रोसेस आहे ना तर ही फाडली असती. ही बाबासाहेबांनी काय विचार करून केलं आणि बाबासाहेबांच्या याचा सहारा घेऊन यांनी फक्त स्वतःचे घर भरणं चालू. बाप आमदार, पोरग आहेच खाली नगरसेवक, बाप खासदार, पोरगा आहे बीजेपी मध्ये असं नाही, बीजेपी मध्ये नाही. अरे बीजेपी अरे सोडा, कोणी येऊ द्या. काय तो राहुल गांधी आणि काय ते मोदी सगळे सारखेच आहेत, कोणाला काही पडलेलं नाही. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, मी बऱ्याच वेळेस 1000 वेळेस सांगतो, तुम्हाला वाचवायला कोणीही मायचा लाल येणार नाहीये. घरचा जर आईबापाचा जर दवाखाना जर तुम्हाला जर समजा त्यांचा दवाखान्याचा खर्च उचलायचा असेल, आईबापाला दवाखान्याचं किंवा कशाचंही टेन्शन नको पाहिजे असेल ना, तर तुम्हाला स्वतःच पुढे येऊन तुम्हाला काम करावं लागणार आहे. मग ते गड्डे खांदून तुम्ही पैसे कमवा, 2 नंबरचे काम करा का कसे करा. पैसा आपला असेल ना तर मेहनतीचा असतो, दुसरा असेल ना तर तो दुसऱ्याचा पैसा असेल ना तर तो 2 नंबरचा असतो. मला हे नाही म्हणायचं की तुम्ही पार लगी दुसऱ्याचं ओरबडून आपलं स्वतःच करा. मेहनतीने केलेलं कधीही टिकतं, लॉंग टर्म राहतं, शांती राहते. तर आतापासूनच जर समजा नोकरी नाही मिळाली हे रडगाणं गाणं बसण्यापेक्षा उठून काही ना काहीतरी करा. हे तुम्ही संभाजीनगर किंवा कुठल्याही तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी जा पा, 2-2 काय म्हणतात की छोटे असे शॉप वगैरे दुकानदार असतात ना, तर 2-2, 4-4, 5-5 हजार रुपये कमवतात. आपण बसलो नाही, मग आता कुठं करावं, काय करावं, कसं करावं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं तुम्ही राहता माणसाची कर्मभूमी आणि जन्मभूमी वेगळी असली तरच माणूस काम करू शकतो. आता तुम्हाला जर तुमच्या गावात काही काम सांगितलं तर तुम्ही करू शकणार नाही, कारण लाज वाटते, लोक काय म्हणतील. पण तेच जर तुम्हाला समजा पुणे मुंबई अशा ठिकाणी जर समजा काम करायला सांगितलं किंवा स्वतः जर काम करायची गरज पडली तर करू शकतो. आपल्या गावाच्या बाहेर निघा. गावाबाहेर जो माणूस निघालेला आहे आतापर्यंत त्यानं संघर्ष केलेला आहे, त्याचे दिवस बदललेले आहे. जरुरी नाही की सरकारी नोकरीच त्याला मिळणार आहे, जरुरी नाही की त्यानं फक्त भरत्याच केला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहू शकता, तुम्ही नोकरी करू शकता. प्रायव्हेटमध्ये देखील अशी चांगली नोकरी आहे. इन दी एंड तुम्ही धंदा करा का नोकरी करा का बिझनेस करा का काही करा, इन दी एंड आपलं गोल काय आहे? फायनान्शियल सॅटिस्फॅक्शन. त्याच्यासाठी काय करायचं ते करा.